नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 30वा प्रतिकूल सकाम कर्माचे कपिल देवांकडून विवेचन विश्लेषण। श्लोक नंबर आज आपण वाचणार आहोत 6 आणि पुढे। श्लोक नंबर 6। आत्म जाया सुत अगार पशु द्रविण बंधुषु निरूढ़ मूल हृदय आत्मानं बहु मन्यते। आत्मजाया सुतागार पशु द्रविण बंधुषु निरूढ़ मूल हृदय आत्मानं बहुमन्यते। आत्मजाया सुतागार पशु द्रविण बंधुषु निरूढ़ मूल हृदय आत्मानं बहुमन्यते। आत्मजाया सुतागार पशु द्रविण बंधुषु निरूढ़ मूल हृदय आत्मानं बहुमन्यते। जाया सुतागार पशु द्रविण बंधुषु निरूढ़ मूल हृदय आत्मानं बहुमन्यते। आत्मा शरीर, जाया पत्नी, सुत मुले, अगार घर, द्रविण संपत्ति, बंधुषु मित्र, निरूढ़ मूल खोलवर रुजलेले, हृदय त्याचे हृदय, आत्मानं तो स्वतःस, बहु खूप, मन्यते मानतो, विचार करतो। भाषांतर: स्वतःच्या राहणीमानामुळे मिळणारे असे समाधान हे देह, पत्नी, घर, मुले बाळे, पशु, संपत्ती व मित्र यांच्यावर असणाऱ्या प्रगाढ आकर्षणामुळे प्राप्त होते। अशा गोष्टींच्या संगतीमध्ये बद्ध जीव
स्वतःस धन्य समजतो. भगवान कपिल देव या अध्यायामध्ये अतिशय कठोर उपदेश देतात. भौतिकवादी मनुष्य कठोर परिश्रम करून तथाकथित सुखाकरिता जे काही निर्माण करतो ते सर्व काळाच्या रूपाने नष्ट करण्यात येते. तरीही जीव हा घर, भूमी, संपत्ती याच्याविषयीच आसक्ती आस्था ठेवतो. काल आपण वाचलं, विविध योनीमध्ये शरीर प्राप्त करतो तरीही ते शरीराचा त्याला तिटकारा वाटत नाही. त्याला वाटतं याच्यामध्ये सुख आहे. मायाशक्तीने आवृत्त करणाऱ्या प्रभावामुळे मोहित झालेल्या त्यास नरकात असूनही देह त्यागण्याची थोडीही इच्छा नसते. त्याला त्या नारकीय उपभोगातही आनंद मिळत असतो. हे भगवान कपिल देवांनी मागच्या अध्यायामध्ये भक्ती म्हणजे काय असते, भक्तिमय सेवा म्हणजे काय असते हे समजावून सांगितलं. आता अतिशय कठोर विषय ते समजावून सांगत आहेत. तो म्हणजे याला म्हणतात विषय विरोध भ्राम. जनरली भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती असतं की मी कोण आहे जाणून घ्यायचं आहे, भगवान कोण आहेत जाणून घ्यायचं आहे, माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. परंतु कोणालाही विचार करायला वेळ नाही किंवा चिंता नाही की हे सगळं जाणून घेण्यामध्ये आडवं काय येतं, ते कसं टॅकल करायचं, त्याच्याविषयी हा अध्याय आहे. आणि महत्वाचे कठोर उपदेश देणार आहेत भगवान कपिल देव. त्यातलेच हे श्लोक आहेत आजचे. काय म्हणतात, स्वतःच्या राहणीमानामुळे मिळणारे असे समाधान म्हणजे काय. आता सध्या आपण जगत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला समाधान आहे, परंतु ते समाधान कशामुळे आहे. शरीर, पत्नी, घर, मुलेबाळे, पशु, संपत्ती, मित्र यांच्यावर असणाऱ्या अत्यंत प्रगाढ अशा आकर्षणामुळे हे समाधान आहे. जोपर्यंत घर आहे तोपर्यंत समाधान आहे, जोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत समाधान आहे, मुलंबाळ आहे तोपर्यंत समाधान आहे, पैसे जनरली पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत समाधान आहे, नसेल तर समाधान नाही. आणि अशा गोष्टींच्या संगतीमुळे बद्ध जीव स्वतःला धन्य समजतो. जनरली आपण समाजामध्ये म्हणतो की नाही, ज्याचं राहणीमान चांगलं आहे. आणि राहणीमान चांगलं असण्याचे पॅरामीटर्स काय आहेत आपले, मूल्यांकन कशामध्ये करतो, ज्याला सफिशियंटली पगार असलेली नोकरी आहे किंवा पैसा घरामध्ये येतो, ज्याच्याकडे पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, घर आहे, राहणीमान चांगलं आहे, ही आपली जनरल व्याख्या आहे. असा मनुष्य स्वतःला धन्य समजतो किंवा आपण अशा माणसाला धन्य समजतो. परंतु भगवान कपिल देव सांगतात की हे मूर्खपणाचं आहे. पुढच्या श्लोकामध्ये, पुढचा श्लोक पण मी वाचतो, त्यानंतर दोन्हीचे तात्पर्य वाचूया. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, सदैव चिंतेने जळत असला प्रमुख लक्षण आहे आपलं, हो की नाही. सदैव चिंतेने जळत असला तरी असा मूर्ख आपले तथाकथित कुटुंब व समाज यांचे पालन पोषण करण्यासाठी कधीही पूर्ण न होणाऱ्या आशेने अविरतपणे सर्व प्रकारची कुकर्मे करीतच राहतो. आता दोन्ही एकदम वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वतःच्या राहणीमानामुळे मिळणारे असे समाधान हे देह, पत्नी, घर, मुलेबाळे, पशु, संपत्ती, मित्र यांच्यावर असणाऱ्या प्रगाढ आकर्षणामुळे प्राप्त होते. अशा गोष्टींच्या संगतीमध्ये बद्धजीव स्वतःला धन्य समजतो. एक्झॅक्टली आपलं डिस्क्रिप्शन आहे हे सगळं असेल, घर, पत्नी, मुलं बाळ, संपत्ती, थोड्या प्रमाणात पशु म्हणजे कॅटल्स वगैरे, पाळीव पशु, हे असले की स्वतःला आपण धन्य समजतो, समाधानी मानतो. आणि या धन्य समजण्यासाठी, समाधान मानण्यासाठीच आपण पाप कर्म करतो. सदैव चिंतेने जळत असला तरी असा मूर्ख आपले तथाकथित कुटुंब
सो कॉल्ड कुटुंब व समाज यांचे पालन पोषण करण्यासाठी कधीही पूर्ण न होणाऱ्या आशेने अविरतपणे सर्व प्रकारची कुकर्मेच करीत असतो. प्रत्येक शब्द लक्षपूर्वक आहे का? कधीही न पूर्ण होणाऱ्या आशेने. या प्रभुपाद नेहमी म्हणायचे, या भौतिक जगातला प्रत्येक व्यक्ती ह्या आशेच्या विरुद्ध आशा करत असतो. होपिंग अगेन्स्ट होप. कधीही पूर्ण न होणाऱ्या आशेने अविरतपणे न थांबता सर्व प्रकारची कुकर्मेच करीत असतो, म्हणजेच पाप कर्म करीत असतो. आणि जनरली आजकाल शाळेमध्ये कॉलेजमध्ये देखील शिकवलं जातं की ऍज लॉंग ऍज जोपर्यंत हे तुमच्या कुटुंबाच्या भरण पोषणासाठी आहे, थोडंफार पाप केलं तर चालतंय, असं शिकवलं जातं आपल्याला. MBA मध्ये लिटरली हेच शिकवतात, जावा फसवा. तुम्हाला पण माहिती आहे 2 वर्षात तुटणार आहे, फुटणार आहे, नवीन घ्यावं लागणार आहे, तरी पण आपण अशी प्रशंसा करायची की त्याने लगेच विकत घेतलं पाहिजे. कशी करायची, काय करायची, हे लिटरली शिकवलं जातं आजकाल. आणि म्हणूनच विशेष करून भारतातल्या हिंदू लोकांना असं वाटतंय की काय चालतंय पाप कर्म केलं तर. स्वतःची पाप बंद करायची नाहीत, कुकर्म बंद करायची नाहीत, आणि हिंदू हिंदू करत बसायचं. हिंदू तोच असतो जो पाप कर्म पूर्णपणे बंद केलाय. मग प्रभूजी माझं घर कसं चालणार, माझं कुटुंब कसं चालणार, यालाच तपस्या म्हणतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही लगेच पाप कर्म करायला लागला तर मग कंट्रोल कुठे आहे मनावरती. भगवद्गीतेमध्ये भागवतामध्ये पुन्हा पुन्हा जे सांगितलं जातं, आत्मनिग्रह, मनावरती कंट्रोल करणे, इंद्रियांवरती कंट्रोल करणे. हा कंट्रोल कधी सुटतो? कुटुंब आणि समाजाच्या पालन पोषणासाठी जेव्हा आपण कंट्रोल सोडतो आणि पाप कर्म करायला लागतो. त्याचं मेन कारण आहे हे आकर्षण. घर, पत्नी, देह, मुलं, बाळ, पशु, संपत्ती. हो की नाही? प्रभुपाद काय म्हणतात बघूया. प्रभुपादांचे शब्द अजून कठोर असणार. मानवी जीवनाचे असे तथाकथित परिपूर्णत्व म्हणजे केवळ कल्पनाच आहे. इंग्लिश ज्यांना येतं ना त्यांनी श्री शिल प्रभुपादांचे इंग्लिशच वाचावं. हे आपल्याला आता मानवी जीवनाचे असे तथाकथित परिपूर्णत्व काय समजलं? एखाद्याला खरोखर मराठीमध्ये इंटरेस्ट असेल त्याला थोडंफार समजणार, नाही तर आपल्याला पण माहिती आहे, शब्द सगळी माहिती आहेत आपल्याला, परंतु थोडं विचार करावा लागेल याच्यावरती. मानवी जीवनाचे असे तथाकथित परिपूर्णत्व. तथाकथितचा अर्थ असतो सो कॉल्ड. सो कॉल्ड म्हणजे ऍक्च्युली ते नाहीये पण त्याला आपण समजलंय, त्याला म्हणायचं सो कॉल्ड. मानवी जीवनाचे तथाकथित परिपूर्णत्व. परिपूर्णत्व कशामध्ये आपलं परिपूर्णत्व? प्रभुपाद इथे म्हणतात म्हणजे केवळ कल्पनाच आहे. म्हणजे जी भौतिक परिपूर्णत्व आपण प्रयत्न करतोय, ज्याला आर्थिक प्रगती म्हणतो, आर्थिक दृष्ट्या आपण काय म्हणायचं स्टेबल होणे वगैरे वगैरे, ही कल्पना आहे, कधीच होऊ शकणार नाही. कदाचित 2 वर्ष लागतील, कदाचित 5 वर्ष लागतील असं आपल्याला वाटतंय, पण ऍक्च्युली कधीच होणार नाही. मानवी जीवनाचे असे तथाकथित परिपूर्णत्व म्हणजे केवळ कल्पनाच आहे. काही लोकांचं असं म्हणणं असतं की प्रभूजी इतकी कशाला चर्चा करत बसायची, इतकं कशाला हे करत बसायचं, पटपट पटपट वाचून आपण भागवतम संपवलं पाहिजे, भगवद्गीता संपवली पाहिजे, परीक्षा देऊन परीक्षेमध्ये पास होऊन भक्तिशास्त्री मिळवलं पाहिजे. प्रभुपाद रात्रभर बसून विचार करून हे वाक्य लिहिलेले आहेत प्रभुपादांनी. या एका वाक्यावरती तुम्ही आज दिवसभर चिंतन करू शकता. मानवी जीवनाचे असे तथाकथित परिपूर्णत्व म्हणजे केवळ कल्पनाच आहे. कल्पनाच आहे म्हणजे काय? ती कधी मिळणार परफेक्ट, आपण परफेक्टली फायनान्शियली स्टेबल कधीच होणार नाही, आणि त्याची व्याख्याच नाही. म्हणून असे सांगण्यात आले आहे की भौतिकवादी व्यक्ती भौतिक दृष्ट्या कितीही सुपात्र असला तरी तो गुणहीनच आहे, कारण तो केवळ मानसिक स्तरावरच घिरट्या घालीत असतो आणि त्यायोगे तो पुन्हा या क्षणिक जीवनाच्या भौतिक अस्तित्वात खेचला जातो. म्हणून
असे सांगण्यात आले आहे की भौतिकवादी व्यक्ती भौतिक दृष्ट्या कितीही सुपात्र असला, जो कोणी तुम्हाला वाटतो परफेक्ट आहे. कोण वाटतं तुम्हाला परफेक्ट? तुमच्यामध्ये कोण परफेक्ट आहे या भौतिक जगामध्ये? काही जणांना वाटतं मोदी परफेक्ट आहे, काही जणांना वाटतं बिल गेट्स परफेक्ट आहे, काही जणांना वाटतं मार्क झकरबर्ग परफेक्ट आहे. सिनेमातले हिरो हिरोईन्स त्यांचं जीवन परफेक्ट आहे, वा तसं जीवन पाहिजे मला, त्यांचं जीवन परफेक्ट आहे. मोठा उद्योगपती तसं जीवन पाहिजे मला. इट्स ऑल युजलेस. प्रत्येकाला इथे दुःख आहे, यालाच माया म्हणतात. का? कारण तो मानसिक स्तरावरच गिरट्या घालत असतो, त्याच्यातच सुख मानत असतो. बिल गेट्सला आपण ग्रेट 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 म्हणत होतो. 27 वर्ष झाल्यानंतर, 27 वर्ष लग्नाला त्यांच्या 27 वर्ष झाल्यानंतर बिल गेट्सच्या बायकोने पुन्हा घटस्फोट घेतला त्याच्यावर. आता सध्या आपल्या डोळ्यासमोर एक असाच परफेक्ट व्यक्ती आहे, तो म्हणजे इलॉन मस्क. तुम्हाला माहितीये त्याची पण बायको त्याला सोडून गेली, आणि बायको सोडून गेल्यानंतर हा बार मध्ये जाऊन दारू पितो. हे परफेक्ट जीवनाचे आपले रोल मॉडेल्स आहेत. हे आणि बरे म्हणायचे. काही जणांसाठी रोल मॉडेल आहे प्रियांका चोप्रा, काही जणांसाठी रोल मॉडेल आहे कोणते मराठीतले ऍक्टर ऍक्ट्रेस वगैरे. आपले युजलेस आदर्श आहेत, हो की नाही? मानसिक स्तरावर कार्य करणाऱ्या मनुष्याची अध्यात्माप्रत उन्नती होऊ शकत नाही. त्याला पुन्हा पुन्हा जीवनाच्या भौतिक अस्तित्वात खेचलं जातं, कारण त्याचं हे आकर्षणच सुटलेलं नाहीये, ही आसक्तीच सुटली नाही. कशावरची? शरीरावरची. पत्नी, घर, मुलं बाळ, पशु, संपत्ती, मित्र, समाज, देश, हे शरीरापासून सुरू होतं. आपण स्वतःला शरीरच समजलं नाही ना, हे त्यातलं काहीच सुरू होत नाही. त्याला पुन्हा पुन्हा भौतिक अस्तित्वात खेचलं जातं. अशा प्रकारच्या मानसिक स्तरावर कार्य करणाऱ्या मनुष्याची अध्यात्मामध्ये कधीच प्रगती होत नाही. अशा व्यक्तीचे पुन्हा भौतिक जीवनात पतन होणार हे निश्चितच असते. तरीही तथाकथित समाज, मैत्री आणि प्रेम यांच्या सहवासात बद्ध जीव पूर्णपणे समाधानी असल्याचे दिसते. ऍक्च्युली तो नसतो, तो असल्याचे दिसते. समाज, मैत्री आणि प्रेम. आणि म्हणून असे हे कठोर जे उपदेश आहेत, हे माहिती असले तरी आपण पुन्हा पुन्हा याचं वाचन श्रवण केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा. का? माहिती असणे ही गोष्ट वेगळी, जाणणे वेगळी, आणि ते रिअलाइज होणे, साक्षात्कार होणे ही गोष्ट वेगळी असते. आणि या असे उपदेश आपल्याला वाटतं काय प्रभूजी किती वेळा ऐकायचं, ते वाचलेलं आहे आपण, ऑलरेडी ऐकलेलं आहे. हो, परंतु तुम्ही आता इतके वर्ष भक्तीमध्ये आहात, सुटली काही आसक्ती नाही. आणि ज्याची सुटत नाही त्याचं भौतिक जगामध्ये, भौतिक अस्तित्वामध्ये पुन्हा पुन्हा पतन होतं, होणारच पुन्हा पुन्हा पतन. पुढच्या श्लोकामध्ये कपिल म्हणतात, आणि म्हणूनच याच्यासाठीच मनुष्य कुकर्म करतो, पाप कर्म करतो. प्रभुपाद म्हणतात, असे म्हटले आहे की एका लहान कुटुंबाचे पालन पोषण करण्यापेक्षा अमर्याद साम्राज्य चालवणे अधिक सहज व सोपे आहे. जनरली म्हटलं जातं. It is said that it is easier to maintain a great empire than to maintain a small family, especially in these days when the influence of Kali Yuga is so strong that everyone is harassed and full of anxieties because of accepting the false presentation of Maya's family. Actually, हे अख्खं वाक्य होतं, परंतु अख्खं वाक्य यांनी मराठीमध्ये तोडलं, म्हणून मी विचार करतोय असं कसं काय लिहिलंय. असे म्हटले आहे की एका लहान कुटुंबाचे पालन पोषण करण्यापेक्षा अमर्याद साम्राज्य चालवणे अधिक सहज व सोपे आहे. कारण सध्या परिस्थितीमध्ये तर कुटुंब पालन अधिकच कठीण आहे, कारण कलियुगाचा प्रभाव इतका प्रबळ आहे की मायेचे फसवे कुटुंब स्वीकारल्याने प्रत्येक जण त्रस्त व चिंताग्रस्त आहे. विशेष करून कलियुगामध्ये कंपनी चालवायचं अवघड आहे.
परंतु घर चालवायचं कठीण आहे. का? कारण घरामध्ये जे आपले संबंध असतात त्याच्यामध्ये प्रेम राहिलं नाही. आणि कंपनीमध्ये प्रेम एक्सपेक्टेड नाही. तिथे काम करायचंय, पैसा घ्यायचाय, घरी जायचंय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर साबण बनवत असाल, दिवसातले 50 साबण बनवायचे, 50 साबणाचे दर साबणाला ठरल्याप्रमाणे 2 रुपये घ्यायचे. तुमचा माझा काही संबंध नाही. हे चालवणं सोपं असते, परंतु कुटुंब चालवणं खूप कठीण असतं. सगळ्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हा, माया. कारण कोणालाच भगवंतांमध्ये इंटरेस्ट नाही. ज्याला भगवंतांमध्ये इंटरेस्ट नाही तो भौतिकदृष्ट्या कितीही चांगला असू दे, तो स्वार्थी असणारच, तो द्वेषी असणारच. आणि हे स्वार्थ आणि द्वेष याच्याशी डील करणे मात्र महाभयानक कठीण आहे. बरेचदा आपण जेव्हा आपण देखील जे असं भक्त एकत्र येऊन राहायचा प्रयत्न करतोय की नाही, बऱ्याचदा बरेच भक्त येतात आणि सांगतात, म्हणतात की प्रभूजी पैसा पाहिजे हो, पैशाशिवाय काही होत नाही, पैशाशिवाय काही होत नाही. अरे पैसा भरपूर आणाल तुम्ही गोळा करून, मनाने चांगली माणसंच नसतील तर काय करणार आहे? काही वर्कआउट होणार नाही. माया खूप कठीण आहे. माया म्हणजेच हे मनातले अनर्थ. मनातले अनर्थ गेले नसतील तर दोघांचं कुटुंब चालत नाही. पती पत्नी, मुलं बाळ आणि दुसरे कुटुंबाबरोबर एकत्र राहणे खूप लांबची गोष्ट आहे. एक पती आणि पत्नी एकत्र राहू शकत नाही जर माया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर, हो की नाही? प्रत्येक गोष्ट आपण स्वार्थानेच बघणार. मायेचे फसवे कुटुंब स्वीकारल्याने प्रत्येक जण त्रस्त व चिंताग्रस्त आहे. आपण पालन करीत असलेले कुटुंब मायेद्वारे निर्माण झाले आहे आणि ते कृष्ण लोकांमधील कुटुंबाचे विकृत प्रतिबिंब आहे. कधी आपण म्हणतो की नाही की माझ्याच नशिबात अशी पत्नी का मिळाली, माझ्याच नशिबात असा नवरा का आला, दारुडा, मारहाण करणारा, टीव्ही बघत बसणारा, काम न करणारा, अशी पत्नी का माझ्या नशिबात आली जी नुसती भांडखोर आहे, नुसती बोलते, टीव्ही बघत बसते, अशी मुलं का जन्माला आली, असे नातेवाईक का आले. काही जणांना तर आई वडिलांचा पण प्रॉब्लेम, हो की नाही, असे आई वडील कुठून मला मिळाले. हे सगळं मायेने निर्माण केलेलं आहे. ऍक्च्युली हे एक जीवन संपलं, तुम्ही शरीर बदलला तर तुम्हाला तुमचा आणि यांचा काही संबंधच नाही. बघा तुम्ही मागच्या जन्मामध्ये, त्याच्या मागच्या जन्मामध्ये तुमचे कोण आई वडील होते, तुमची कोण पत्नी होती, तुमची मुलं कोण होती, काय आठवते तुम्हाला? आता ते कुठे असतील, काय करत असतील, काही माहिती नाही. मग हे सगळं निर्माण कशासाठी केलंय? तुम्हाला दंड देण्यासाठी, तुमच्याकडून सेवा करून घेण्यासाठी. या भौतिक जगाचं 2च काम आहे, दंड देणे आणि सेवा करून घेऊन तुम्हाला सुधरवणे. त्यामुळे सगळं स्वीकारलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये गुरफटत गेलो, आसक्त होत गेलो, आसक्ती निर्माण झाली की मग तुम्ही इथेच आहे. माझा मुलगा, माझी मुलगी, माझे आई वडील, माझे पत्नी, माझा पती, माझं घर, माझी संपत्ती. इथं ह्या श्लोकामध्ये पशु पण लिहिले, माझी बकरी, माझी कोंबडी, माझी गाय म्हणा, चांगलं आहे, हो की नाही? आमच्याकडे एक अगदी सुरुवातीला हे शेत जेव्हा आम्ही विकत घेतलं तेव्हा एका गड्याला ठेवलेलं, त्याच्याकडे 2 शेळ्या होत्या, 2 मांजरं होती, 2 कुत्री होती, 2 बायका पण होत्या, त्याला 2 मुलं पण होती, सगळे 2-2 होते, स्टँडर्ड एकदम. त्याची एक बायको त्यातली त्या बकरीवरती इतकी प्रेम करायची, माझी बकरी, त्याच्याशी बोलायची, काय झालं ग तुला, खात नाही तू आज. ही आसक्ती निर्माण झाली. मग कोण आहे, पशु पक्षी असोत, आपले घरवाले असोत, घर असो, संपत्ती असो, किंवा आपल्याला इथंच राहायचंय. याचा अर्थ असा पण नाहीये की आपली जबाबदारी टाळून फेकून द्यायची. तुम्हाला हे दिलंय ओझ, ते तुम्हाला दंड म्हणून त्याचबरोबर तुमच्याकडून सेवा करून घ्यायला. आपल्या घरातल्यांना पण कृष्ण भावना भवित बनवा,
आपल्या बकरीला, कोंबडीला पण कृष्ण भावना भवित बनवा, त्यांना पण भगवंतांच्या सेवेमध्ये लावा, सगळ्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं. काही लोक म्हणतात शेतीमध्ये प्रभूजी भक्तीचा प्रचार कसा होणार? भक्तीचा प्रचार करणे आपलं मेन काम आहे. भक्तीचा प्रचार करणे म्हणजे काय? ज्या लोकांना भगवंतांप्रती अजिबात श्रद्धा नाही, आस्था नाही, त्यांना थोडंफार भगवंतांबद्दल सांगणे, त्यांना जप करायला लावणे, त्यांना भगवंतांपर्यंत आणणे, भगवंतांची सेवा करायला लावणे, ह्या भक्तीचा प्रचार आहे. त्यातले कुठलेही तुम्ही काम करत असाल, पार्ट ऑफ दॅट, हो की नाही? तुम्ही जेव्हा शेतावर राहता तेव्हा हजारो झाडं, फळं, फुलं, ज्वारी, गहू, मूग, उडीद, गुलाब, जास्वंद, रातराणीची फुलं, पेरू, आंबा, चिक्कू, हे सगळे जीव तुम्ही उगवताय. या प्रेमाने उगवताय की यांना एक दिवस तुम्ही भगवंतांसाठी अर्पण करणार आहात, भगवंतांसाठी उगवताय, शुद्ध भक्तांसाठी उगवताय, त्यांच्या सेवेसाठी उगवताय. मग हे जे सगळे जीव आहेत ना, तुमच्या शेतातले अर्धा एकर मधले हजारो गव्हाचे झाडं, ते पण जीवच आहेत. टोमॅटोची झाडं, सफरचंदाची झाडं, काय ऑरेंजची झाडं, लिंबूची झाडं, या सगळ्यांना देखील तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये आणताय. हा भक्तीचा प्रचार नाही. उलट हे कितीतरी पटीने चांगलं आहे. मनुष्याला भक्तीमध्ये आणणं सोपं आहे, परंतु जे तमोगुणामध्ये आहेत, वनस्पती, झाडं, त्यांना भक्तीमध्ये आणणं कितीतरी अवघड आहे. आणि तुमच्यामुळे ते भक्तीमध्ये येतात. पेरूच्या झाडाचा एखादा पेरू तुम्ही अलगदपणे काढता आणि पेरू, तेव्हा ही भावना ठेवा मनामध्ये. पेरूच्या झाडाला म्हणा की हरे कृष्णा मिस्टर पेरू, तुम्हाला मी आता भगवंतांच्या सेवेमध्ये घेऊन जाणार आहे, चला. तो आतून आनंदी होईल. तो म्हणेल आता मला पुढचे माझे बरेचसे पशुयोनी नष्ट होऊन डायरेक्टली मला भगवद्धामात जायला मिळेल किंवा डायरेक्टली मनुष्याचं शरीर मिळेल, या प्रभूजींच्या कृपेमुळे, या माताजींच्या कृपेमुळे. तसंच आहे जे आपली घरातली माणसं आहेत, जे आपले मित्र आहे, जे समाज आहे, ठीक आहे तुम्ही म्हणा कुटुंब, समाज, मित्र, मैत्री वगैरे वगैरे, परंतु त्यांना पण भगवंतांच्या सेवेमध्ये आणा. एवढाच संबंध ठेवा त्यांच्याशी. त्याच्या पुढे जर आपण आसक्ती ठेवली, माझा, माझी, तुम्ही जेव्हा शरीर सोडता ना, तेव्हा परत त्याच्या जवळच राहण्यासाठी तुम्हाला मग एखाद्या कॉकरेजच्या शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतं. कॉकरेजला काय म्हणतात, झुरळाच्या शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतं, कोळ्याच्या शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतं. कारण तुमची आसक्ती आहे त्या घराबद्दल, त्या मनुष्याबद्दल. भगवान म्हणतात ठीक आहे, परंतु तुझे कर्म तसे नाही आहेत, तुला याच घरात परत जन्म घ्यायचा आहे ना, तुझे कर्म चांगले नाही आहेत, त्यामुळे या घरातच जन्म घे, ठीक आहे तुला. आणि खूप आसक्ती आहे ना तुला पत्नीबद्दल, तुझ्या बेडरूम मधल्या बेड मधलं तुला ढेकून बनवतो. पण सुटका नाही. सुटका तेव्हाच आहे जेव्हा पूर्णपणे आपण अनासक्त होतो या सगळ्यातून. आणि हे प्रॅक्टिकल उपदेश भगवान कपिल देव देतात. असं आपण हे सगळं आत्मसात केलं पाहिजे. हे रोज वाचन केलं पाहिजे, रोज याच्यावरती मनन चिंतन केलं पाहिजे. हे मी कसं आचरणात आणू, हे मी कसं याचं प्रॅक्टिकली याला इम्प्लिमेंट करू, हो की नाही? कृष्ण लोकांमध्येही कुटुंब, मित्र, समाज, माता, पिता सर्वजण आहेत, परंतु ते सर्व नित्य असतात. इथले निघून जाणार आहेत, निघून जाणार आहेत किंवा आपण सोडून त्यांना जाणार आहे, तरी पण आपली आसक्ती किती स्ट्रॉंग आहे बघा. या जगामध्ये जसे आपले शरीर बदलते तसे आपले कौटुंबिक संबंधही बदलतात. कधी आपण मानवी कुटुंबात असतो, कधी देवतांच्या कुटुंबात, तर कधी कुत्र्या मांजराच्या कुटुंबात असतो. कुटुंब, समाज आणि मैत्री इत्यादी क्षणभंगूर आहे. आणि म्हणून त्यांना असत म्हटले जाते. जोपर्यंत आपण या असत, तात्पुरत्या व अस्थायी कुटुंब व समाजामध्ये आसक्त असतो, तोपर्यंत सदैव चिंतेने ग्रस्त असतो. असत, सत म्हणजे सत्य, असत म्हणजे त्याच्या उलट, जे सत्य नाही ते.
मग ते काही असो, जोपर्यंत आपण या असतचा संग करणार तोपर्यंत आपण इथेच राहणार. पण वैष्णवाची व्याख्या भगवान श्री चैतन्य महाप्रभू काय सांगतात? असत संग त्याग यही वैष्णवाचा. आता याच्यामध्ये देखील शास्त्र किती महान आहे बघा. आपले ऋषी मुनी, भगवान श्रीकृष्ण किती कृपाळू दयाळू महान आहेत बघा. त्यांना पण माहिती आहे की ही आसक्ती खूप कठीण आहे सोडणे, आणि या आसक्तीतूनच प्रेम म्हणजे काय हे आपल्याला कळायला लागतं. त्यामुळे त्यांनी असं पण सांगितलेलं नाहीये की लात घाला आणि सोडून द्या. नो, सिस्टमॅटिकली सोडायला सांगितलंय. पहिली गोष्ट म्हणजे तर जसं कालपासून आपण वाचतोय की माझी जन्मभूमी, माझा देश, माझा समाज हे करणं बंद करा. ऍब्सोल्युटली बंद करा. काही तथ्यच नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर येतात, कारण हे लूज कनेक्शन आहे. त्याच्यापेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये टाईट कनेक्शन असतं, ते म्हणजे समाज आणि मैत्री, मित्रमंडळी, समाज. आता इथे आपण एक रूल ठेवायचा की जर मला भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये प्रगती करण्यासाठी माझा समाज आणि माझे मित्र मदत करत नसतील तर तसा समाज मी सोडून देणार, तशी मैत्री मी सोडून देणार. आणि जे मला भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये प्रगती करायला मदत करतील तसा समाज मी माझा समाज म्हणून बनवणार, तशी मित्र मी माझे मित्र म्हणून बनवणार. हे तुम्हाला कम्प्लिटली सोडायला सांगितलेलं नाहीये, परंतु चांगलं काय वाईट काय आहे, प्रेम कशाला म्हणतात, त्याग कशाला म्हणतात, हे शिकत शिकत हळूहळू अनासक्त व्हा म्हणून सांगितलेलं. याच्याही पेक्षा टाईट बॉन्ड्स असतात ते म्हणजे आपले नातेवाईकांचे, मामा मामी, काका काकी, दूरचे भाचा भाची वगैरे वगैरे. आता इथे पण तोच रूल वापरायचा. हे जर मला कृष्ण भक्तीमध्ये पुढे जायला मदत करत असतील तर मी यांच्याशी संबंध ठेवतो, नाहीतर संबंध मी ठेवतो परंतु एक औपचारिकता म्हणून ठेवतो. कुणी आलं गेलं ठीक आहे, एक समाजाची रीती रिवाज आहे म्हणून ठेवतो. आता याच्याही पेक्षा स्ट्रॉंग, अति स्ट्रॉंग बॉन्ड असतो म्हणजे घरातल्यांचं, जे रक्ताची नाती म्हणतो आपण त्याला, आई वडील, मुलं बाळ, भाऊ बहीण, या लेवलला. आता हे सोडणं मात्र अतिशय कठीण असतं आणि शास्त्रांनी तुम्हाला सोडायला सांगितलेलं नाहीये. सोडायला सांगितलेलं आहे परंतु सिस्टमॅटिकली सोडायला सांगितलेलं आहे. एक ठराविक वय झाल्यानंतर करा, परंतु अशा पद्धतीने आपल्यावर जे डिपेंड आहेत त्यांना पण या भौतिक जगामध्ये खितपत दुःखामध्ये राहायला लागू नये म्हणून प्रयत्न करा. आता तुम्हाला समजलं नाही? तुम्हाला समजलं तर तुमच्या मुलांच्या प्रती तुमचं हे कर्तव्य आहे की तुमची मुलं शुद्ध कृष्ण भक्त व्हावेत, जेणेकरून ते या जगात पुन्हा जन्म घेणार नाही. याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग शास्त्र सांगतं इतके वर्ष याच्यासाठी प्रयत्न करा, त्याच्यानंतर ती पण आसक्ती सोडून द्या, त्यांचं काय होईल ते होईल. तुम्ही मात्र 100% भक्तीमध्ये लागा. लोकांना काय वाटतं की अध्यात्मामध्ये यायचं किंवा भगवद्गीता भागवतमचं वाचन श्रवण करायचं, एखाद्या संप्रदायामध्ये जायचं म्हणजे गेला आता, हा वाया गेला, आता सगळं सोडून साधू होणार, कशामध्ये काय याला इंटरेस्ट राहणार नाही. असं नाहीये. भगवंतांवर तेवढी पण तुमची काळजी आहे, परंतु एक आदर्श सांगत असताना भगवंत देखील सांगतात, श्रील प्रभुपादांसारखे कठोर आचार्य देखील सांगतात की अल्टिमेटली आपल्याला सगळ्याची आसक्ती सोडायची. आज सोडलेलं बेस्ट. सुटत नसेल तर हळूहळू अशा पद्धतीने सोडा, परंतु सोडायचं आहे, या जन्मात सोडायचं. जो पुढच्या जन्मात बघू विचार करतो ना, त्याचं कधीच होत नाही, 100% कधीच होत नाही. कारण माया खूप स्ट्रॉंग आहे. माया तुम्हाला अशी भुलवते की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. एका क्षणात तुम्ही टॉपमोस्ट स्टेज मधून एकदम खालच्या स्टेजला पडू शकता. त्यामुळे टार्गेट हे फिक्स ठेवायचं, आपण टार्गेट चेंज करायचं नाही. काल मी आणि प्रभूजी चर्चा करत होतो. या भौतिक जगामध्ये काय होतं, आपण टार्गेट्स बदलत राहतो. कधी हे अचीव केलं की मग दुसरा टार्गेट, किंवा अचीव होत नसेल तर खालचा टार्गेट.
हे भगवद्गीता भागवतम मध्ये जे टॉपमोस्ट गोल सांगितलेलं आहे ते तुम्ही बदलू शकत नाही. ते मिळवलंच पाहिजे, भगवंतांची शुद्ध भक्ती आणि इथून सुटका. मग कलियुगामध्ये विशेष करून सांगितलं जातं की या जन्मातच ते मिळवण्याचा प्रयत्न करा, नसेल तर अतिशय कठीण आहे. तुम्ही म्हणाल मला काही आसक्ती सुटत नाही या जन्मामध्ये, मी पुढच्या जन्मात बघतो. पुढचा जन्म तुम्हाला एकच मिळणार नाही, 1000 जन्म मिळतील, करोडो जन्म मिळतील, अनगिनत जन्म मिळतील, काही सांगता येत नाही. कारण सगळं आपल्या कर्मावरती अवलंबून आहे, किती महाभयानक कर्म करतो आपण. त्यामुळे हे सगळं असत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. असत जे खरं नाही ते. आणि जोपर्यंत या असत तात्पुरत्या व अस्थायी कुटुंब व समाजामध्ये आसक्त असतो तोपर्यंत तो सदैव चिंतेने ग्रस्त असतो. एखादा व्यक्ती म्हणेल की प्रभूजी मला आनंद आहे याच्यामध्ये, घेऊ द्या पुन्हा पुन्हा जन्म, मला काही फरक पडत नाही. परंतु हे तुरुंग जे आहे, हे जग, हे तुम्हाला दुःख देण्यासाठीच बनवलंय. थोडंफार सुखामध्ये तुम्ही आता असाल कारण तुमच्याकडे प्रेमळ आई वडील आहेत, प्रेमळ मुलं आहेत, पैसा आहे वगैरे म्हणून. परंतु हे कधी बदलेल सांगता येत नाही. आणि नाही जरी बदललं तरी यांच्या चिंतेने तुम्ही कायम ग्रासलेले असता. आणि चिंता म्हणजेच दुःख, शोक, भय. सगळ्यात महत्वाची, सगळ्यात न टाळता येणारे दुःख तर आहेच, मृत्यू. चिंतेने ग्रस्त असतो. या भौतिक जगामध्ये कुटुंब, समाज आणि मैत्री इत्यादी केवळ छायेप्रमाणेच आहेत, म्हणजे सावलीप्रमाणे आहेत. हे भौतिकवादी मनुष्य जाणत नाही आणि त्यामुळे तो त्यांच्यामध्ये आसक्त होतो. सावलीला कोणी खरोखर मानून त्याला पकडायला गेलं तर कधी सापडते का आपल्याला? कुटुंब, समाज, मैत्री सावलीप्रमाणे. स्वाभाविकच त्याचे हृदय सदैव धगधगत असते. आहे की नाही आपलं वर्णन? हे सगळे श्लोक आपल्यासाठी आहेत. स्वाभाविकच त्याचे हृदय सदैव धगधगत असते. उद्या काय होणार, काल असं का झालं, चिंतेमध्ये. परंतु इतक्या अडचणी असूनही तो अशा भ्रामक कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी कष्ट करतो, कारण त्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या खऱ्या कुटुंबाची संगतीच माहिती नसते, संघाची माहिती नसते. याच्यामध्ये प्रभुपादांनी एक्सप्लेन केलेलं नाहीये. खूप कठोर श्लोक आहेत ऍक्च्युली पुढचे. परंतु भगवान कपिलदेव मुद्दामून सांगतात की अशा आसक्तीमुळेच माणूस पाप कर्म करतो, कुकर्म करतो, जे त्याला इथे अडकून ठेवतो आणि कठोर दंड पण मिळतो. सकाम कर्म करतो, अशा आसक्तीमुळेच तो सकाम कर्म करतो, ज्याचा त्याला दंड मिळणार नाही, परंतु वेगवेगळ्या योनीतून पुन्हा जन्म घ्यावा लागेल. परंतु जो अशा आसक्तीमुळे, कुटुंब समाजाच्या आसक्तीमुळे, घर दार मुलबाळाच्या आसक्तीमुळे जो पाप कर्म करतो त्याला मात्र कठोर दंड मिळतो. काही काही लोकांना वाटतं की मी माझ्या मुलासाठी करतोय म्हणून चोरी अलाउड आहे. नाही प्रभूजी, पण माझ्या मुलाप्रती माझं जे प्रचंड प्रेम आहे ना, ते माझ्या मुलाचं भरण पोषण कोण करणार, त्यामुळे थोडी चोरी मला अलाउड असली पाहिजे. नाही, कारण तू ज्याचं चोरतोयस तो पण कोणाचा तरी मुलगा आहे, हो की नाही? कलियुगामध्ये हे सिंपल कन्सेप्ट देखील डोक्यात लोकांच्या शिरवणे अवघड झाले. आज लोकांना पटतच नाहीये. इतके आपण स्वार्थी झालेलो आहे, इतके आपण पापी झालेलो आहे. त्याचं मेन कारण हे. एक ट्रेलर म्हणून पुढचे 2 श्लोक वाचतो तुमच्यासाठी. 2-3 श्लोक वाचतो, नुसते श्लोकाचे अर्थ वाचतो बरं का. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, मायेच्या सहाय्याने त्याला खोटी मोहिनी घालणाऱ्या एका स्त्रीला तो आपले हृदय आणि इंद्रिय अर्पण करतो.
एकांतातील तिची आलिंगने आणि संभाषणे यामध्ये तो रममान होतो आणि लहान मुलांच्या गोड शब्दांनी तो मुग्ध होतो. आता हे सेम टू सेम स्त्रियांसाठी पण लागू होतं बरं का. लिहिण्याची ही एक पद्धती असते. मायेच्या सहाय्याने ती खोटी मोहिनी घालणाऱ्या एका पुरुषाला आपले हृदय आणि इंद्रिय अर्पण करते. एकांतातच त्याला आलिंगन देते आणि त्याच्या संभाषणामध्ये ती रममान होते. आणि मग साहजिकच याच्यातून लहान मुलं जन्माला येतात. लहान मुलांच्या गोड शब्दांनी मग ते मुग्ध होतात. माझं विश्व याच्यातच आहे. पुढे म्हणतात, अशा आसक्त ग्रहमेधी म्हणजे जो ग्रहस्थ फक्त इंद्रिय तृप्तीसाठी जगतो त्याला म्हणायचं ग्रहमेधी. बऱ्याचदा मी समजावून सांगितलंय, पुन्हा हा श्लोक समजावून सांगतानाच चर्चा करूया. असा आसक्त ग्रहमेधी हा राजकारण आणि कुटिलतेने भरलेल्या आपल्या घरात राहतो. सदैव दुःखेने उत्पन्न करणाऱ्या व इंद्रियांच्या क्रियांमुळे नियंत्रित असणारा असा मनुष्य स्वतःच्या केवळ कर्मफळ रूपी दुःखांचा प्रतिकार करण्याचेच कार्य करीत असतो. आणि अशा दुःखांचा यशस्वी प्रतिकार केल्यास त्याला वाटते की आपण सुखी आहोत. ऍक्च्युली आपण सुखासाठी पण प्रयत्न करत नाही, दुःखच थांबवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यातच सगळा वेळ जातोय आपला. इकडे तिकडे हिंसा करून तो धन मिळवतो आणि ती सर्व संपत्ती तो आपल्या कुटुंबाच्या पोषणार्थ खर्च करीत असला तरी स्वतः मात्र अशा धनाने विकत आणलेल्या अन्नाचा केवळ अल्पसाच भाग ग्रहण करतो. ज्यांच्यासाठी त्याने अवैध मार्गाने धनार्जन केले आहे त्यांच्यामुळेच तो नरकात जातो. आपला व्यवसाय लुप्त होऊ लागला तेव्हा तो स्वतःची स्थिती सुधारण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, परंतु त्याचे सर्व प्रयत्न विफल होऊन त्याचा नाश होतो. तेव्हा अनावर लोभामुळे तो इतरांकडून धन घेतो, कर्ज घेतो. किती प्रॅक्टिकल लिहिलेलं आहे बघा. अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यात विफल झालेला दुर्दैवी मनुष्य सौंदर्य विहीन होतो. सुरकुत्या यायला लागतात. अत्याधिक दुःखाने पीडित होऊन तो सदैव आपल्या अपयशाचाच विचार करत बसतो. ज्याप्रमाणे कृपण शेतकरी वृद्ध व निकामी बैलास पूर्वीप्रमाणे वागवत नाही, त्याचप्रमाणे आपला निर्वाह करण्यास तो असमर्थ आहे असे पाहिल्यावर त्याची पत्नी आणि इतर त्याला पूर्वीप्रमाणे मान देत नाहीत. बैल म्हातारा झाला की आपण त्याला काम करत नाही ना, तो त्यामुळे मान देत नाही. मग आपण पण म्हातारे झाल्यावर आपले काय खरं नाही. ज्यांना एकदा आपण सांभाळले होते तेच आता आपला सांभाळ करीत नाहीत हे पाहूनही त्या मूर्खाला कौटुंबिक जीवनाचा तिटकारा येत नाही. वृद्धत्वाने कुरूप झाल्यामुळे तो मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करतो. अशा रीतीने एका पाळीव कुत्र्याप्रमाणे तो घरात राहतो आणि उपेक्षेने जे काही दिले जाईल ते खातो. अपचन व भूक न लागणे यासारख्या अनेक रोगांनी ग्रस्त होऊन तो अन्नाचे काही घासच खातो आणि अशक्त झाल्यामुळे काहीही कार्य करू शकत नाही. त्या रोगग्रस्त अवस्थेमुळे त्यात आतील वायूच्या दाबाने त्याचे डोळे बाहेर येतात. ग्रंथी कफामुळे दाटून येतात. त्याला श्वासोच्छ्वास करणे कठीण होते आणि श्वासोच्छ्वास करताना घशातून घुर घुर असा आवाज येतो. आपल्या प्रत्येकाबद्दल होणार आहे, लक्षात ठेवा. अशा रीतीने तो मृत्यूपाशात अडकतो व शोकाकुल मित्र व नातेवाईकांनी वेढलेल्या अवस्थेत मृत्यूशय्येवर खिरून पडतो आणि त्यांच्याशी बोलण्याची त्याची इच्छा असली तरी काळपाशाने बद्ध असल्यामुळे तो त्यांच्याशी बोलू शकत नाही. अनियंत्रित इंद्रियांनी कुटुंबाचे पालन पोषण करण्यात गुंतलेला असा मनुष्य आपल्या नातेवाईकांचे आक्रंदन पाहत अत्यंतिक दुःखाने मरण पावतो. अतोनात वेदना व बेशुद्धावस्थेत त्याला अतिशय दारुण मृत्यू येतो. मृत्यू समयी तो आपल्या समोर आलेल्या क्रोधित नेत्रांच्या यमदूतांना पाहतो आणि अत्यंतिक भयामुळे मलमूत्र विसर्जन करू लागतो. रियालिटी आहे.
ज्याप्रमाणे राजाचे सैनिक एखाद्या अपराध्यास शिक्षा देण्यासाठी बंदिस्त करतात, त्याप्रमाणे केवळ इंद्रिय सुखात मग्न राहण्याचा अपराध केलेल्या व्यक्तीस यमदूत बंदिस्त करतात. ते बळकट दोराने त्याचा गळा बांधतात आणि त्याला कठोर शिक्षा भोगणे शक्य व्हावे म्हणून त्याचे सूक्ष्म शरीर आवृत्त करतात. यमदूत त्यास घेऊन जात असता तो भयभीत होऊन त्यांच्या हातात थरथर कापतो. मार्गावरून जाताना कुत्री त्याचे लचके तोडीत असतात आणि त्याला आपल्या पाप कृत्यांचे स्मरण होऊ लागते. अशा प्रकारे तो अत्यांतिक दुःख भोगतो. त्या अपराध्याला रणरणत्या उन्हात दोन्ही बाजूला दावाग्नी असलेल्या वाळूमय रस्त्यावरून चालावे लागते. तो चालण्यास असमर्थ असल्याने यमदूत त्याच्या पाठीवर चाबकाने फटके मारित असतात. तहान व भुकेने ते व्याकुळ झालेला असतो, परंतु दुर्दैवाने मार्गावर पाणी, आसरा किंवा विश्राम करण्यासाठी मुळीच स्थान नसते. यमसदनास नेणाऱ्या त्या मार्गावरून जात असता तो कधी थकून खाली पडतो आणि कधी मूर्छित होतो, परंतु त्यास पुन्हा सक्तीने उठवले जाते. अशा प्रकारे लवकरच त्याला यमराजासमोर उपस्थित केले जाते. त्याला 2-3 क्षणातच 99 सहस्त्र योजने अंतर पार करावे लागते आणि नंतर विधी लिखितानुसार त्याला अनन्वित छळ होऊ शकेल अशा कठोर शिक्षा त्याला तत्काळ दिली जाते. पुढे थोडस नरकाचं वर्णन आहे. हे सगळं मी मुद्दामून वाचलं आणि याचं कारण आजच्या श्लोकात आपण वाचलंय. घर आणि कुटुंबामध्ये असलेल्या आपल्या आसक्तीमुळे पाप कर्म करणे. हे पुन्हा पुन्हा हे 10 वेळा वाचलं पाहिजे आपण. 100 वेळा वाचलं पाहिजे. गॅरंटीड. याच्या 100 वेळा वाचून पण आपण सुधारणार नाही, पुन्हा पाप कर्म करणारच. तुम्ही विश्वास ठेवू नका. डझंट रिअली मॅटर. दिस इज द रियालिटी. हे खरं आहे. तुम्हाला पटत नसेल तर हे आता सध्या जे तुम्ही दुःख भोगता की नाही, हे त्याची झलक आहे, ट्रेलर आहे. तुम्हाला खरं वाटत नसेल ना तर कॅन्सर हॉस्पिटलला महिन्यातून एकदा भेट देऊन यायची. वृद्धाश्रमामध्ये अपंग वृद्धांना ठेवण्याची काही जागा असतात, तिथे एक दिवस महिन्यातून एकदा भेट देऊन यायचं अशा ठिकाणी. मग तुम्हाला पटेल की हे सगळं खरं आहे. नरक पण खरं आहे, नरकमय यातना पण खरं आहे. तुम्हाला परिपूर्णपणे घाबरवण्याचा प्रयत्न या अध्यायामध्ये केलेला आहे. घाबरला तर तुमचाच फायदा आहे. बऱ्याचदा काही गोष्टी सांगताना असं म्हटलं जातं, तुम्हाला भीती घालण्याची माझा हेतू नव्हता. ऍक्च्युली भीती घालण्याचाच हेतू आहे. कारण आता प्रेमाने सांगून कळणार नाही कलियुगातल्या लोकांना. हरे कृष्ण. एनिवे कंटिन्यू करूया आपण उद्या. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तर आपण समजा फक्त भगवंतांसाठीच कार्य करायचं आहे, तर आता आपण ज्या स्थितीमध्ये आहे तर त्या स्थितीपासून पण आपण सुरू करू शकतो का? जसं की आपण जिथे समजा ज्या ठिकाणी आहोत, शहरामध्ये आहोत, तिथून आपण सुरुवात करू शकतो भगवंत कार्य. गावीच यायला पाहिजे असं. व माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न लागतं. प्रॉब्लेम तो आहे. आणि त्या अन्नासाठी जे आपण काम करतो ते पाप नसलं पाहिजे, म्हणून गावी जावं लागतं. आलं का लक्षात? एकही माणूस किंवा कोणताही प्राणी अन्नधान्याशिवाय जगू शकत नाही. मग जे जॉब आपण करतो, जो व्यवसाय आपण करतो, तो पोट पाण्यासाठी करतो, पोटा पाण्यासाठी करतो, पोटाच्या भरण पोषणासाठी करतो. पोटाचं भरण पोषण केलं नाही म्हणून पूर्वीच्या काळामध्ये, सत्ययुगामध्ये काही साधू
सगळं त्याग करायचे, अन्न वर्ज करायचे, पाणी वर्ज करायचे आणि एका ठिकाणी झाडाखाली बसून फक्त भगवंतांचं स्मरण करायचे. यस, तुम्ही कुठेही राहून करू शकता. भक्तीचा प्रचार करू शकता, भगवंतांचं स्मरण 24 तास करू शकता, परंतु पाप कर्म पूर्णपणे बंद केले पाहिजे. ऍब्सोल्युटली कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. आपण आता वाचलं पाप कर्म केले की काय होते. पाप कर्म पूर्णपणे बंद केलं पाहिजे. हे आपल्या भक्तांना अजून कळालेलं नाही आहे ऍक्च्युली. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत देखील सांगतात, असं नाहीये की तुम्हाला भागवतमच वाचायला पाहिजे, भगवद्गीतेत देखील सांगतात, जो कोणी पाप कर्म बंद करत नाही तो माझी भक्तीची सुरुवातच करू शकत नाही. खूप लांबची गोष्ट आहे भक्ती, सुरुवातच करू शकत नाही. तेषाम तंत्वगतम पापम जनानाम पुण्यकर्मानं. आणि भक्तिमय भगवंतांसाठी काम करणे म्हणजे काय? भक्तीचा प्रचार करणे. आता भक्तीचा प्रचार करणे कलियुगामध्ये अत्यंत कठीण आहे, कारण आसुरी प्रवृत्ती वाढत 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 जाणार आहे. ऍक्च्युली भक्तीचा प्रचार खूप लांबची गोष्ट आहे. आपल्यासाठी अन्नधान्य पिकवणे कमवणे देखील कलियुगासाठी अत्यंत अवघड आहे. म्हणून जी गोष्ट अवघड असते ती संघटित होऊन करायची असते, एकत्र येऊन करायची असते, एकमेकांना मदत करून करायची असते. प्रभुपादांनी एकट्या भक्तीचा प्रचार करायचा खूप प्रयत्न केला, दिल्लीमध्ये, अहमदाबादमध्ये, मुंबईमध्ये, परंतु हजारो कठीणाईंना त्यांना सामोरं जावं लागलं. भक्तांनी एकत्र आलं पाहिजे. भक्तांमध्ये प्रेम असलं पाहिजे. एकमेकांचा द्वेष करणे, स्वार्थ ठेवणे बंद केलं पाहिजे. आणि मग भक्तांनी एकत्र मिळून भगवंतांसाठी काय करायचं विचार करून प्लॅनिंग करून केलं पाहिजे. एकटं शक्य नाही, संघटित होणे गरजेचं आहे सद्यस्थितीला. तुम्ही एकटं करायचं म्हटलं, शहरामध्ये राहून एकटं करायचं म्हटलं, मग पोटा पाण्यासाठी काय करणार? पोटा पाण्यासाठी मग पुन्हा फॅक्टरीमध्ये कामाला जायला पाहिजे, हो की नाही? पाप कर्म करणारा मनुष्य भगवंतांची सेवा नाही करू शकत. म्हणून हे साधं जीवन सांगितलं जातं. याचा अर्थ शहरामध्ये मग भक्तीच करायची नाही का? शहरामध्ये करायची. शहरामध्ये मंदिरं बांधायची, त्या मंदिरामध्ये आपले सैनिक ठेवायचे, 200 400 काही असतं, कारण शहर खूप मोठे असतात आणि त्यांचं 24 तास हेच काम असतं, शहरातल्या लोकांना भक्ती काय आहे समजावून सांगणे. अशा माणसानेच शहरात राहावं, बाकी कोणीही शहरात राहू नये. जो 24 तास भगवंतांच्या प्रचार कार्यामध्ये आहे त्यानेच शहरात राहिलं पाहिजे, बाकी कोणीही शहरात राहिलं नसलं पाहिजे. मंदिर जॉईन करा, मंदिरामध्ये भक्तीचा प्रचार करण्यासाठी कुठल्याही पद्धतीने मदत करा. 24 तास प्रचार कार्य, मग मंदिर बघून घेईल तुमच्या पोटा पाण्याचं. परंतु मी शहरात राहून 2 दिवस सेवा करतो, 4 पुस्तकं वितरण करतो आणि उरलेले ह्या फॅक्टरीत काम करतो, हे विकतो, हे मार्केटिंग करतो, ते सगळं बोगस आहे. ऍक्च्युली त्याची गरजच नाही. मग ही तुमची इंद्रिय तृप्ती आहे, तुम्हाला अजून ते सोडवत नाही. मंदिर जॉईन करा, शहरातच राहायचं असेल 24 तास भक्तीच्या प्रचाराचं कार्य करा. हरे कृष्ण. धन्यवाद. सावधगिरी बाळगा. जर तुम्हाला पोलीस, सीबीआय, कस्टम्स किंवा आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, ते आपण आपला जो प्रोजेक्ट बद्दल सांगत असता, तर त्याची माहिती आपल्याला कुठे मिळू शकेल, किंवा त्याच्याबद्दल काही आपण लेक्चर घेतलेलं असेल तर त्याची लिंक पाठवली पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे की एक मिनिट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा निघाला का? हा, एक 15-20 मिनिटात निघणार आहे आम्ही. तेच म्हणलं, गाडी पोचली, घाटापर्यंत गेले. अरे बापरे, लवकर निघाले म्हणजे ते. हो हो, तेच म्हणलं तुम्ही निघाला का नाही. ठीक आहे, निघतो आम्ही. जरी नाही पोहोचलो तरी तिथे आहेत लोक, मी सांगून ठेवतो. चालेल, काय अडचण नाही. ठीक, ओके तुमच्यासाठी विचार. ओके, ठीक आहे. हा.
हरे कृष्ण. हा जो प्रोजेक्ट आम्ही करतोय त्याच्याबद्दल शिला प्रभुपादांनी हजारो ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आम्ही सध्या शिला प्रभुपादांचे असे लेक्चर्स आणि संभाषण पण वाचतोय. तुम्हाला युट्यूब वरती मिळेल माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम. मी मराठीमध्ये, इंग्रजी आहे सगळं, परंतु मराठीत करून सांगतो मी एक एक वाक्य वाचताना. ते ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. आता हे जेव्हा मी सगळ्याचा अभ्यास केला तेव्हा मी अमेरिकेतला जॉब सोडला आणि मी हे करण्यासाठी इथे आलो. आम्ही आलो 2016 मध्ये. हे करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. खूप अडथळे आले, खूप प्रॉब्लेम्स आले. पॉलिटिक्स, राजकारण, स्वार्थीपणा, बऱ्याच भक्तांनी तिलक लावून लुटलं आम्हाला. ऍक्च्युली बरेच भक्त खूप स्वार्थी निघाले, स्वतःचाच स्वार्थ बघणारे वगैरे. त्यामुळे आता सध्या आम्ही जो प्रोजेक्ट, या सगळ्या अनुभवातून जो आता सध्या जे आम्ही करतोय ते मुद्दामून आम्ही क्लोज्ड लूप मध्ये ठेवलेलं आहे. अशा लोकांनाच आम्ही जास्त सांगतो किंवा जास्त त्याचं एक्सप्लेन करतो जे प्रभुपादांसाठी पूर्णपणे काम करायला तयार आहेत, अनर्थ निवृत्तीच्या स्टेजला यायला तयार आहेत. त्यामुळे इनिशियल स्टेजमध्ये असल्यामुळे देखील जास्त आम्ही याचा प्रचार वगैरे करत नाही. आता आहेत एक 3-4 कुटुंब सिरियसली इन्व्हॉल्ड आहेत आणि अजून असे 5-6 प्रभूजी माताजी आहेत जे 100% सपोर्टिव्ह आहेत. एक आमचा एक 10-15 जणांचा टीम आहे, त्याच्यामध्ये हे प्रयत्न चालू आहे. एकदा थोडंफार सॉलिड त्याच्यामध्ये काही होईल ना, तेव्हा आम्ही त्याचे रूल्स आणि बंधनं, रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसीज वगैरे तयार करून मग आम्ही ते ब्रॉडर डिव्होटी कम्युनिटीमध्ये वगैरे आम्ही त्याचा प्रचार करू आणि मग तेव्हा थोडंसं सोपं जाईल आम्हाला. त्यामुळे कारण मागच्या 5-6 वर्षामध्ये खूप भक्तांनी लुटलं आम्हाला ऍक्च्युली भक्तीच्या नावाखाली. त्यामुळे आता जो आम्ही प्रोजेक्ट करतोय त्याच्यामध्ये हळूहळू लोक इन्व्हॉल्व्ह होतात. मेनली हेच लोक इन्व्हॉल्व्ह होतात जे रोजचं भागवतम आणि भगवद्गीतेच्या लेक्चरला आहेत आमच्या. मग ते हळूहळू त्यांना आसक्ती निर्माण होते. त्यांना खरे प्रभुपाद कळायला लागतात. अलग लक्षात, खरे प्रभुपाद कळाल्यामुळे त्यांना खरे आम्ही कोण आहोत कळायला लागतं. आणि मग आमच्याशी प्रेमाचा संबंध ठेवायची इच्छा असेल तर ते मग फोन करतात, येतात. असं नाहीये की कोणाला मी अलाउड पण करत नाही, पण थोडंसं आम्ही सतर्क झालोय मागच्या काही ह्याच्यामुळे. प्रेझेंटेशन वगैरे बनवलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट पण केलं होतं, पण ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे त्यांनी इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करून अधिक चर्चा केली पाहिजे याच्याबद्दल. असेच एक प्रभूजी आज सकाळी आलेत पुण्यावरून, ज्यांचा माझा काल मागच्या आठवड्यापर्यंत काही संबंध, म्हणजे कधीच बोललो नव्हतो आम्ही, पण ते आलेत सिरियसली याच्याबद्दल आमचा विचार आहे म्हणून. मग ते येतात, भेटतात, आमच्या इथे राहतात, आमचा त्यांचा संपर्क वाढतो, याच्यातून एकमेकांना आम्ही समजतो आणि जिथे प्रेम असेल, विश्वास असेल, तिथेच हे सगळं टिकून राहतं. त्यामुळे जास्त आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही, पण करायचा विचार आहे. अजून एक 6 महिने, वर्ष गेलं, थोडंफार काहीतरी कॉन्क्रीट आता बांधकाम सुरू केलंय आम्ही. पहिल्या घराचं, दुसऱ्या घराचं बांधकाम पुढच्या महिन्यात सुरू होईल, फाउंडेशन. आणि सोबत मंदिराचं पण, आणि मंदिरासोबत थोडे आश्रम बनवायचे आपल्याला, आम्हाला सिनियर वैष्णवांसाठी आणि गुरुकुलसाठी वगैरे. ते पण, त्याचं पण बांधकाम, फाउंडेशन सुरू होईल याच वर्षी. पुढच्या वर्षी ते सगळं रिअलाइज होईल. सोबतच आम्ही जिथे ही जागा घेतलेली आहे तिथल्या लोकल लोकांना प्रचार सुरू केलाय, जेणेकरून त्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट वाढेल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुका आहे, लांजा राजापूर तालुका वगैरे. तर कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला प्रोजेक्टची रूपरेषा पाठवतो, त्यानंतर तुम्ही माझ्याशी बरेचदा डिस्कस करा आणि आपल्याला एक गुरुबंधू टाईप संबंध प्रस्थापित करायचे. हा आमचा मेन उद्देश आहे सध्या. कारण जसं आपण मगाशी वाचलं की
परत कुटुंब तयार करायचा प्रयत्न करतोय आम्ही. परंतु हे कुटुंब प्रभुपादांच्या शिकवणीवरती भगवंतांच्या सेवेसाठी असेल, त्यामुळे इथे द्वेष, लोभ, चिंता, भय असे प्रकार नसतील याची काळजी घेतोय आम्ही. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीने. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण.